नमस्कार मित्रांनो, माऊली गोट फार्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत। आज आपण पाहणार आहोत की जर शेळीला 2 किंवा 2पेक्षा जास्त पिल्ली झाली किंवा एखादी शेळी वेल्यानंतर काय होते की त्याला दूधच येत नसते किंवा अनेक कंडिशन असं असते की ज्यावेळेस शेळी वेते आणि काही कारणास्तव जर शेळी मेली असेल त्यावेळेस त्या पिल्लांचं संगोपन कसं करायचं त्याच्याविषयी आज सविस्तर आपण बोलणार आहोत। आणि अशीच सेम कंडिशन माझ्या गोट फार्ममध्ये झाली होती। ती आता 2 पिल्ले आहेत, त्यांचं मी संगोपन आता सध्या करत आहे। अशा कंडिशनच्या वेळेस आपल्याकडं 2 पर्याय असतात। एक तर त्याला जर्सी गाईचं दूध देता येतं किंवा दुसऱ्या शेळीचं। परंतु दुसऱ्या शेळीचं काय होतं, जर दुसऱ्या शेळीला 2 पिल्ले असतील तर त्या 2 पिल्ल्यांनाच ऑलरेडी दूध पुरत नसतं, मग ते काय दूध त्याला देता येत नाही। आणि किंवा जर शेळी येल्यानंतर एक 15-20 दिवस किंवा एक महिनाभराची जर शेळी येली असली तर त्या शेळीचं दूध हे निबार असतं आणि ते निबार दूध जर त्या पिल्लांना दिलं तर ते त्यांना हागवण लागतं आणि ते जसं म्हणावं असं पिल्ली तसं उठत नाहीत किंवा त्यांची वाढ होत नाही। त्यावर पर्याय म्हणून काय आपण त्याला जर्सी गाईचं दूध देऊ शकतो। मित्रांनो, ही जी आपण पिल्ली बघताना ही एक 4 दिवसाची पिल्ली असताना म्हणजे एका शेळीला 4 पिल्ली झाली होती, त्यातील 2 पिल्ली मी ही माझ्याकडे घेऊन आलो होतो। त्यांना 4 दिवसाची असल्यापासूनच ती गाईचं दूध आहे, त्यांना जर्सी गाई असते। आता सध्या ती जवळजवळ 20-22 दिवसाची पिल्ली आहेत। आता बघा कसं ती वैरण वगैरे आता खातात ती। त्यांना 2 ते 3 दिवसापूर्वी त्यांना जंतुनाशकाचा डोस दिला होता, त्यानंतर आजच त्यांना लिव्हर टॉनिक दिलं आहे जेणेकरून त्यांना भूक लागावी। हे बघा आज त्यांना मी बाहेर सोडले तर ही पिल्ली बघा कसं गवत वगैरे लहान वगैरे जे गवत आहे ते कसं म्हणजे किती आवडीने ते खात आहेत बघा। थँक्यू मित्रांनो, अशा पद्धतीने मी त्या 2 पिल्ले सेट केले आहेत